तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललोय इचलकरंजीमध्ये शिवजयंती निमित्त भव्य दिव्य पारंपरिक आणि ऐतिहासिक अशी मोठीच्या मोठी मिरवणूक बघा. आणि ही मिरवणूक आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या इचलकरंजीमधील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इचलकरंजी यांच्या वतीने. आणि भावांनो, या मिरवणुकीला प्रमुख उपस्थिती राहणार आहे आपल्या साताराचे श्री शिवेंद्रराजे भोसले यांची. आणि त्यांच्याच हस्ते या मिरवणुकीला प्रारंभ पण होणार आहे. आणि ही मिरवणूक पारंपरिक, ऐतिहासिक आणि मोठी असल्यामुळे का नाही, या मिरवणुकीत तुम्हाला भरपूर काही बघायला मिळणार आहे. जसं की नरवीर ढोल ताशा पथक, रणरागिणी ध्वज पथक, मर्दानी खेळ, मलकम, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आकर्षक मूर्ती, लॉयडलीची डॉल्बी सिस्टीम आणि अजून भरपूर काय बघायला मिळणार. आणि व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसायच लागले बघा काय काय. मिरवणुकीची तयारी सगळी झालेली आहे आणि सगळ्यांना आतुरता लागलेली छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या आगमनाची, कारण त्यांच्याच हस्ते ओपनिंग होणार. तोपर्यंत मी सगळं शूट त्यांना काढून घ्यायला चालू केलो, कारण आपल्या इंस्टाग्रामवर पण पेज आहे ना भावानो, त्यामुळे तिथं पण रील्स टाकावं लागते. आणि जर तुम्ही फॉलो केला नसला तर का नाही, बायो मध्ये लिंक दिलेली आहे, आता जाऊन चेक करा आणि तुमच्या भावाला फॉलो तेवढं. साऊंड बघा की भावानो, कसलं शेवट वाजायला लागलं. साऊंड आहे तो. हा आमचा वरुण भाऊ डायरेक्ट कॉलेजमधून इकडे आलाय बघा ना तो. बाकी थोड्याच वेळात महाराजांचं आगमन होणार होतं आणि त्यांचीच ही तयारी चालू आहे बघा. थोड्याच वेळात श्री शिवेंद्रराजे महाराजांचं आगमन पण झालं आणि त्यांना बघायला पब्लिक ढीक गर्दी केली. सगळ्यात पहिलं महाराजांच्या मूर्तीचं पूजन त्यांनी झालं आणि त्यांना हार त्यांनी घातला. त्यानंतर सगळ्यांनी मिळून का नाही सामूहिक प्रेरणा मंत्र घेतला. त्यानंतर स्टेजवर छत्रपती शिवेंद्रराजे महाराजांचा सन्मान त्यांनी केला आणि त्यांच्या हस्ते का नाही मिरवणुकीला प्रारंभ पण झाला बघा. सगळ्यात पहिला महाराजांना मानवंदना देण्यात आली आणि तिथून मिरवणूक सुरू झाली. इकडे नुसता ढोल ताशाचा आवाज गुंजत होता बघा. या भावाने 5 मिनिटात रांगोळी काढली बघा. कसली नादोखळा रांगोळी काढला यानं. मला मिरवणुकीत आवडलेली एक चांगली गोष्ट म्हणजे भावानो, या स्क्रीनवर फालतू काय दाखवण्यात आलेलं नाही. प्रत्येक मावळ्याचं त्याचं स्वराज्यामध्ये काय योगदान होतं का नाही याची सगळी इन्फॉर्मेशन या स्क्रीनवर दाखवत होते. स्वराज्याच्या अनेक लढायांमध्ये हंबीरराव चमकलेले होते. बहादूर शाहवरील त्यांच्या उत्कृष्ट विजयामुळे स्वराज्याला भरपूर खजिना मिळण्यास मदत झाली होती. आता जास्त काय भावानं बोलत बसत नाही मी, तुम्ही पूर्ण मिरवणूक बघा आणि भरपूर काय बघण्यासारखं आहे मिरवणुकीमध्ये. आणि सगळ्यात लास्टला का नाही अफजल खानाचा वध करत्याला सीन आहे. असलं भारी वाटतंय का ना, अंगावर काटा येते नुसता बघा.
चला तर मग मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा विसरू नका.